हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, सरकारची मोठी घोषणा आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष्मी पूजनानिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींनो, 16 हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याचा वाटप कधी होणार आहे याची उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली आहे. आज लक्ष्मी पूजन आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मी आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. लाडक्या बहिणींनो, या लक्ष्मी पूजनानिमित्त सरकार मोठी घोषणा करणार आहे. सोबतच 3 महत्वाच्या आनंदाच्या बातम्या तुमच्या समोर घेऊन येत आहे. सर्वांना खुश खबर करणार आहे. लाडक्या बहिणींनो, या दिवाळीची खुश खबर मी तुम्हाला आजच्या दिवशी देणार आहे. 3 मोठ्या न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे. लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. कशी बघायची, काय बघायची, सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच सरकार घोषणा करणार का? येस, सरकार घोषणा करणार म्हणजे करणार. कारण तुम्ही जर बघितलं असेल, लास्ट इयरला सुद्धा भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला सरकारने घोषणा केली होती आणि तुम्हाला नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता दिलेला होता. निवडणूक पुढे होतं आणि यावेळेस सुद्धा ही स्थिती निर्माण झालेली आहे की पुढच्या महिन्यामध्ये काय आहेत, निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, म्हणून लवकर घोषणा होणार आहे. दिवाळीचा हप्ता म्हणजे 16 हप्ता तुम्हाला वाटप होऊ शकतो का या भाऊबीजेच्या पहिले, याची मी तुम्हाला विथ प्रूफ सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, लाभार्थी यादी कुठे आली आहे, कशी आली आहे, मी तुम्हाला सांगतो. पहिली आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. बघा लाडक्या बहिणींनो, लाभार्थी यादी जर तुम्हाला चेक करायचं असेल, जे नारी दूत ऍप आहे यामध्ये जाऊन तुमचा फॉर्म अप्रूव्ह स्टेटस मध्ये आहे का ते चेक करा, किंवा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ला जाऊन तिथे तुम्ही लॉग इन करा आणि तिथे तुमचं जर अप्रूव्ह स्टेटस असेल म्हणजे तुमची यादी आलेली आहे, तुमचं तुम्ही पात्र ठरलेले आहे. आणि अजून खुश खबर देतो, ज्या अपात्र बहिणी होत्या या सुद्धा आता त्या यादीमध्ये ऍड झालेल्या असेल. लास्ट महिन्यामध्ये तुमचं स्टेटस काय होतं, पेंडिंग मध्ये होतं, पण आता ते पात्र मध्ये असणार आहे. तर तुम्ही सर्वांनी जाऊन हे स्टेटस चेक करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की नाही, आम्ही पात्र यादीमध्ये आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, अजून सगळेच न्यूज मी तुम्हाला दाखवतो. अजून महत्वाची न्यूज दाखवतो तुम्हाला, की ज्या अपात्र बहिणी होत्या या बहिणींना सुद्धा आता पात्र यादीमध्ये टाकण्यात आलाय. आणि या भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मला हे म्हणायचं आहे, या अपात्र बहिणींचे जे 3 हप्ते राहिलेले होते जून, जुलै, ऑगस्टचे, ते लाडक्या बहिणींना मिळण्यासाठी आपण सरकारकडे जी मागणी केली होती ती आता पूर्ण होण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे. कारण सरकार 2 महिन्याचे पैसे एकत्र देणार नाहीये. जो 16 हप्ता आहे, जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे, तो तुम्हाला एकत्र देणार नाहीये, नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता. पण जे तुमचे मागील हप्ते आहेत ते तुम्हाला देणार म्हणजे देणार, असं सरकारी माध्यमांकडनं आपल्या समोर आलेलं आहे. बघा लाडके बहिणींनो, ही महाराष्ट्र टाइम्सची न्यूज आहे. महाराष्ट्र टाइम्सची न्यूज आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट मिळणार का? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली समोर. बघा, आपण जे म्हणत होतो तेच महाराष्ट्रातील सगळ्याच न्यूज पेपरने उचलून धरलेलं आहे. लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाचा हप्ता देण्यात येतो. सप्टेंबरचा हप्ता नुकताच जमा झालेला आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जाणून घेऊया ती अपडेट काय. बघा लाडक्या बहिणींनो, आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण की मी तुम्हाला 2च खुश खबर दिली आहे, तिसरी दिलेली नाहीये, ती व्हिडिओच्या शेवटीला देणार आहोत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. याच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यात एक अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट म्हणून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, या लाडक्या बहिणींनो, या भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला तुम्हाला घोषणा करणार आहे आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा पाठवले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच काय, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आहे, हे भाऊबीजेच्या पहिले तुम्हाला घोषणा करेल आणि ऑक्टोबरच्या एंडिंगला तुमच्या अकाउंटमध्ये काय येणार आहे, पैसे पाठवले जाणार आहे. त्यानंतरचा न्यूजपेपर बघा लाडक्या बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार, ई केवायसी विषयाची महत्वाची अपडेट आली आहे. बघा, समजून घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता इथून पुढे ई केवायसी करणं गरजेचं आहे. अचूक पद्धतीने ई केवायसी करणं गरजेचं आहे. सगळ्याच बहिणी, संपूर्ण बहिणी म्हणतोय, ज्या पात्र आहेत त्या किंवा अपात्र आहेत त्या नाही, संपूर्ण पात्र असेल अपात्र असेल सर्वांनीच काय करणं गरजेचं आहे, कंपल्सरी
ई केवायसी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ई केवायसी केली तर होऊ शकतं तुम्ही तुमच्या वडील म्हणा, पती म्हणा यांचा डाटा त्या ठिकाणी ऍड केला तर त्यांचं जर कुटुंबाचं इन्कम जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठराल. पण जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्ही अशाच तुमचा लाभ बंद होणार आहे. म्हणून ई केवायसी करणं कंपल्सरी आहे. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना. माझी लाडकी बहीण योजनेतील राज्यातील महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे. तुम्ही बघा लाडक्या बहिणींनो, 15 महिने तुम्हाला आलेले आहेत जमा. तुम्हीच विचार करा, 15 × 1500 करा, किती होत आहे. एका घरामध्ये जर 2 बहिणी असतील आतापर्यंत लाभ घेत असतात तर किती झाले, ते किती हजार झाले. एका घरात जर 3 बहिणी असतील तर किती मोठा लाभ झाला. तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 व आर्थिक मदत मिळते. सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता दिवाळीपूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला. आता महिलांना ऑक्टोबर हप्त्याची आतुरता लागली आहे. 100% सगळ्यांनाच आतुरता असते की बाबा पैसे कधी भेटणार आहे, पैसे कधी मिळणार आहे, बरोबर. ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रिय लाडकी बहीण योजनेसाठी नुकताच 410 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाल्याची घोषणा केली होती. अशीच आता ऑक्टोबरचा महिना कधी जमा होणार आहे हे सुद्धा सरकारने लवकरात लवकर सरकारी माध्यमांना सांगावं, बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे. त्यानंतर लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार. भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का. तर मला असं वाटतं या भाऊबीजेच्या दिवशी घोषणा होणार की लाडक्या बहिणींना 1500 रुपये म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता म्हणजेच 16वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे घोषणा होईल आणि त्याच्या नेक्स्ट वीकला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होतो. सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार आहे किंवा कधी भेटू शकतो याबद्दल मोठी चर्चा समोर आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुम्हाला ते सगळे पैसे भेटू शकतात म्हणजे ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये. त्यानंतरची जर न्यूज बघितली तर साम टीव्हीची न्यूज आहे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का. ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा होणार का. बघा लाडक्या बहिणींनो, एक न्यूजपेपर नाही सांगत आहे, प्रत्येक न्यूजपेपर तुम्हाला सांगत आहे की 1500 रुपये ऑक्टोबरचा महिना जो हप्ता आहे हा भाऊबीजेच्या भाऊबीजेला काय होणार आहे, घोषणा केली जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये 1500 रुपये दिले जाणार आहे. मला सांगा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतं का की तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळावा. म्हणजे जे 1500 रुपये आहे ते ऑक्टोबरच्या महिन्यामध्येच तुम्हाला जमा केले जातील असं तुम्हाला वाटतं का. कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्या अपात्र बहिणी आहे यांना सुद्धा 1500 दिले जाईल. त्याचबरोबर अपात्र बहिणींसाठी एक घोषणा सुद्धा या ठिकाणी होऊ शकते की जे 4500 रुपये त्यांचे राहिलेल्या ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट पासून अपात्र ठरल्या त्यांना सुद्धा 4500 रुपये भेटू शकतात. ज्या बहिणी जुलै पासून त्यांना 3000 भेटतील, ज्या ऑगस्ट पासून त्यांना किती मिळणार आहे लाडक्या बहिणींनो 1500 प्लस हे 1500 3000 भेटू शकतात. कारण निवडणुका समोर आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि सरकारला हे माहिती आहे की लाडक्या बहिणींना जर खुश केलं नाही तर लाडक्या बहिणी सरकारला कधीही पाडू शकते, सरकारची केवायसी कधीही करू शकते, सरकारची पडताळणी कधीही करू शकते. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे भेटू शकतात आणि योग्य ती घोषणा सुद्धा होऊ शकते. बघा मी तुम्हाला 3 खुशखबर देणार होतो, त्यापैकी ऑलमोस्ट मी 2 दिल्या, तिसरी सुद्धा तुम्हाला सांगतो. पहिली खुशखबर काय दिली, लक्ष्मी पूजना निमित्त मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिला. त्याच्यामध्ये पहिली खुशखबर काय सांगितली, सगळ्याच लाभार्थी ज्या बहिणी होत्या त्यांची यादी आलेली आहे. काही महत्वाच्या जे ठळक जिल्हे आहेत त्यांची यादी अजूनही आलेली नाही आहे. पण तुम्ही ladkibahn.government.ladkibahn.maharashtra.gov.in वर सगळी लाभार्थी याद्यांची यादी आलेली आहे. तुम्ही तिथे तुमचं नाव अप्रूव्ह स्टेटस मध्ये बघू शकता म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर जर बघितलं असेल दुसरं गुड न्यूज आहे की या भाऊबीजेला तुमच्यासाठी काय होणार आहे, निवडणूक पुढे असल्यामुळे भाऊबीजेचं गिफ्ट म्हणजे भाऊबीजेचा हप्ता म्हणजे 16वा हप्ता याची घोषणा केली जाऊ शकतं. ही सर्वात मोठी दुसरी न्यूज आहे. आणि तिसरी न्यूज सांगायची म्हणजे ज्या अपात्र बहिणी आहे त्यांना 4500 रुपये भेटू शकतात लाडक्या बहिणींनो. कारण की आपली निवडणुका समोर असल्यामुळे सरकारला हे करणं गरजेचं आहे, अन्यथा सरकार पुढे निवडून येऊ शकत नाही. हे सुद्धा सरकारला माहिती असल्यामुळे या 3 गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणं
अत्यंत गरजेचं होतं. लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींची जी दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे, ती आनंदमय आणि सुखमय आणि समृद्धमय जातील. कारण ही इतक्या चांगल्या गुड न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या शुभेच्छा सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आता लाडक्या बहिणींनो, इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.